नमस्कार मित्रांनो, बघा सतत यांचे तुम्हाला हार्दिक शुभेच्छा, हार्दिक अभिनंदन। बघा इथे लाईन लागलेली आहे, बघा इथे दर्शन याच्यासाठी महाप्रसादासाठी थोडंसं का बघा महाप्रसादासाठी बाहेरची लाईन इथे अरे मला येऊ दे ना ते इथे लोकांना महाप्रसादाचा लाभ घेता येणार आहे। मोठ्या प्रमाणात केलेलं आहे। या ठिकाणी बघा महाप्रसादाचा चालू आहे बघा मित्रांनो। जाऊन या बघा दत्त मंदिर या ठिकाणी आहे ना, महाप्रसाद बघा इथं दत्तदेव चालू आहे बघा इथे। बघा इथं बोर्ड मॅन बंधू आपलं काय यूट्यूब चॅनल आहे, उगा समाजासाठी काम करायचं आपलं यूट्यूब चॅनल आहे म्हणून 10 वर्षापासून रिक्षावाले करतात वर्ग नाही आपण हे नाही, आपण समाजासाठी करतो। आम्हाला लागणार नाही, त्यामुळे आपल्याला विनंती आहे की आपण सहकार्य करायचं आहे। अर्धा रे बेटा पलीकडे मुलं बसलेले बघा, पायरीवरती पायरीवरती मुलं बसलेले बघा, पलीकडे पाठवते वाटपाला पास होत आहे। पलीकडे पाठवा सर्व मुलं तिथली सर्वांना पलीकडे पाठवतो, कोणाला बसून देऊ नका। जा की तिकडे पलीकडे पाठवती बसलेली लहान मुलं वाटपाला त्रास होत आहे बघा, जेवण वाढताना गणेश पवार समोर लक्ष द्या थोडंसं। मुलं बसलेल्या त्याला सर्वांना पलीकडे पाठवा, कोणाला इकडे जिल्ह्यात पाठवू नका किंवा पायरी बसून प्रसाद घेणार बसा देऊ नका, सर्वांना पलीकडे पाठवा। आलेल्या सर्व भाविक भक्तांचे व सर्व नागरिकांचे जाणताला जाटवंश संघटना जाणतालाचा प्रतिष्ठानच्या वतीने चर्चेचे स्वागत करण्यात होत आहे। दत्त जयंतीनिमित्त आलेल्या लोकांचं भाविक भक्तांचे सहर्षाने स्वागत केले। दरवर्षीप्रमाणे आपण या ठिकाणी सानेसापती दत्त मंदिरात सालाबादप्रमाणे महाप्रसादाचे आपण दरवर्षी आयोजन करीत आहे। सर्वांना विनंती आहे की आपण प्रसाद लाईन सिरियस घ्यायचा आहे, कोणीही इथं काय आणि विनंती आहे आपण एकदा प्रसाद घेतल्यानंतर ताई पुढे जायचं आहे। वारंवार प्रसाद हा प्रसादाचा असतो, वारंवार हट्ट करायचा नाहीये। आपल्याला विनंती आहे प्रसाद घेतल्यानंतर आपण जायचं आहे, प्रसाद हा प्रसाद असतो, कृपया करून आपण पुढे जायचं आहे, कृपया करून आपण थांबायचं नाही। लोकांना विनंती आहे माने ते लोक पुढे टाकला, तुम्ही लक्ष देत नाहीये लोकांना पुढे माने सरकार पाठवा त्यांना पुढे, कृपया करून आपण प्रसाद घेतल्यानंतर पुढे जायचं आहे। कोणी या ठिकाणी थांबून पुन्हा प्रसाद घेण्यासाठी लाईन यायचं नाही, आपल्याला नम्र विनंती आहे। प्रसाद घेण्यासाठी डबल लाईनला कोणी येऊ नये अशी आपल्याला कळकळीची नम्र विनंती आहे। प्रत्येकाने प्रसाद घेतल्यानंतर आपल्याला जायचं आहे, कारण आपण डबल घेतला तर दुसऱ्याला तो प्रसाद मिळणार नाहीये। त्याची प्रत्येक नागरिकाने भक्तांनी याची नोंद घ्यायची आहे। कृपया करून आपण लाईन सेट प्रसादासाठी आपण लाईन सेट कोणी असू द्या, प्रसाद घ्यायला स्त्रियांच्या लाईन सेट पाठवायचं आहे, कोणी पुढे पाठवू नका। बघा दत्त मंदिर आहे बघा या ठिकाणी। प्रसाद घेतल्यानंतर कोणी इतर महाप्रसाद घेतल्यानंतर कोणी इथे समोर थांबायचं नाही। सर्वांनी विनंती आहे आपण पुढे जायचं आहे। महाप्रसाद घेतल्यानंतर कोणी लाईन पुढे समोर थांबायचं नाही, काउंटरच्या समोर कोणी थांबायचं नाही। महाप्रसाद घेतल्यानंतर सर्वांना विनंती आहे की सर्वांना महाप्रसाद घ्यायचा आहे, कृपया करून आपण महाप्रसाद घेतल्यानंतर थांबायचं नाहीये। जाणतारा जाटवंश संघटना जाणतारा प्रतिष्ठानच्या वतीने, व्यापारी मित्र मंडळाच्या वतीने रिक्षावाले आपण कृपया करून रिक्षा पुढे घ्या। रिक्षावाले आपल्याला समजा पाहिजे महाप्रसादाचा कार्यक्रम आहे, आपण तिथं शिटा उभा करतो आणि थांबतोय।
कृपया करून आपण पुढे रिक्षा उभी करायची आहे लवकरात लवकर. रिक्षा तिथे थांबवायची नाही, पुढे जायचं आहे. अजिबात तिथे थांबायचं नाही. रिक्षावाले सहकार्य करायचं आपण या ठिकाणी. बघा गर्दी आहे. या ठिकाणी आलेल्या सर्व माजी भक्तांचे सहर्ष स्वागत करण्यात येत आहे. दीपक बोले आपण बघा मित्रांनो, लाईक करत जा, शेअर करत जा, सबस्क्राईब करा. ओके बाय. असेच नवीन ब्लॉग बघा सुनीत आहे. या ठिकाणी प्रसिद्ध उद्योगपती आणि राजूभाऊ माने या ठिकाणी आलेले त्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे. गणेश पवार आपण पुढे येतो राजू मानेचा सत्कार करण्यासाठी. दीपक बोले. बघा मित्रांनो, लाईक करत जा, शेअर करत जा, सबस्क्राईब करा. ओके बाय.